आपल्यासोबत सुनील शेळके आहेत। सुनीलजी, काय सांगाल? काकांचा करिश्मा चालला नाही पण दादांचा करिश्मा कामी आलाय। नाही, नक्कीच दादांच्या नेतृत्वावरती विधिमंडळातील सहकाऱ्यांनी जो विश्वास ठेवला, 40 आमदार हे आदरणीय दादांच्या मागे खंबीरपणाने उभे होते आणि काही वावड्या उठवण्याचं काम किंवा गैरसमज पसरवण्याचं काम मीडियाच्या समोरून काही मंडळींनी केलं, परंतु त्या सगळ्या वावड्यांवरती आज चपराक देण्याचं काम 40च्या 40 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि 2 अपक्ष आणि इतरही 5 आमदारांनी जो विश्वास दादांवरती ठेवला तो मतातून दाखवून दिलेला आहे। कुठेतरी काँग्रेसची मतं फुटली आणि जयंत पाटलांचा विश्वासघात पवारांनी केला असं स्वतः चंद्रकांत दादा पाटील म्हणालेले आहेत। आता कसं आहे की प्रत्येक निवडणुकीला आपण विजयी होईल असं होत नसतं। मागील लोकसभेला जी काही समीकरणं त्यांना जाती धर्माच्या नावाखाली त्यांना निवडणुकीमध्ये जुळवता आली, ती अशा विधिमंडळातल्या निवडणुकीला जुळत नाही आणि त्याचाच परिणाम आत्ताच्या मतदानातून आपण पाहिलेला आहे। विधान परिषदेच्या या विजयाने आनंदाने हुरळून जाऊ नका, विधानसभेला या ठिकाणी जनता बुरका फाडेल असं देखील प्राजक्त तनपुरे आता म्हटलेले आहेत। नाही, प्राजक्त दादांना नक्कीच जनता येणाऱ्या विधानसभेला बुरखा कुणाचा फाडणार आहे हे आता तुम्हाला अवघ्या 3 महिन्याच्या आतमध्ये दिसणार आहे। मी वारंवार सांगतो की लोकसभेच्या निवडणुकीला जातीपातीचं जे काही राजकारण केलं, समाजामध्ये जे काही विष पेरण्याचं काम केलं, त्या सगळ्या भूलथापांना आणि त्या गैरसमजाला आता महाराष्ट्राची जनता बळी पडणार नाही। नक्कीच आपण पाहतोय की कुठल्याही भूलथापांना जनता बळी पडणार नाही असं विधान सुनील शेळके यांनी केलेलं आहे। सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।